मागच्या लेक्चरला आपण वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर, त्यानंतर अल्टरनेटरचं असणारं प्राइम मूव्हर याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि त्या अल्टरनेटरचा जी फ्रिक्वेन्सी निर्माण होणार आहे अल्टरनेटरमध्ये, ती निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी ही कशावरती अवलंबून असते. कारण AC सप्लायमध्ये आपण पाहिलेलं आहे, AC सप्लायची फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला वारंवारता असं म्हटलं जातं. फ्रिक्वेन्सी काढायची जर असेल F=NP/120, हा फॉर्म्युला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. N म्हणजे काय, नंबर ऑफ पोल्स, म्हणजे त्या अल्टरनेटरमध्ये असणाऱ्या पोलची संख्या. आणि N म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्या अल्टरनेटरचा असणारा वेग. P म्हणजे पोल्स आणि N म्हणजे काय, त्या अल्टरनेटरचा असणारा वेग. याच्यावरती त्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. किंवा आपल्याला जर त्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी माहिती असेल, त्या अल्टरनेटरमध्ये असणाऱ्या पोलची संख्या जर माहिती असेल, तर आपण त्या अल्टरनेटरचं काय काढू शकतो, वेग काढू शकतो. तर यासाठी जे आपल्यासमोर इथं स्लाईडमध्ये फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला दाखवलेला आहे. F=NP/120 बाय ट्रान्सपोजिशन. म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण काही चेंजेस केले, N=120F/P व्हेन N=RPM रिव्होल्यूशन पर मिनिट, म्हणजे त्या अल्टरनेटरच्या रोटरचे एका मिनिटाला होणारे फेरे, म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट. F=फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी मोजण्याचे दोन एकक आहेत, एक हर्ट्ज आणि दुसरं सायकल पर सेकंद, C/S शॉर्टमध्ये त्याला म्हटलं जातं. आणि P= नंबर ऑफ पोल्स, त्या अल्टरनेटरमध्ये असणाऱ्या पोलची संख्या. आणि हे जे पोल जे असतात, पोलची नेहमी काय असते, पेर असते, जोडी असते. फक्त N पोल असतो का, नाही. N बरोबर काय असणं आवश्यक आहे, S असणं आवश्यक आहे. म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्हीला मिळून काय म्हटलं जातं, एक पोल असं किंवा एक पेर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. फॉर अ लार्ज डायमीटर रोटर ऑफ 150 हर्ट्ज, जर त्या अल्टरनेटरमध्ये असणारा जो रोटर आहे त्याचा डायमीटर हा जास्त असेल आणि जर आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या फ्रिक्वेन्सी माहिती असेल, नंबर ऑफ पोल्स जर माहिती असतील, पोलची संख्या या ठिकाणी किती दिलेली आहे, 24 दिलेली आहे. आणि आपल्याला RPM जर काढायचं असेल तर N=120 × 50 डिवायडेड बाय 24 = 250 RPM. म्हणजेच त्या अल्टरनेटरचा वेग किती असणार आहे, 250 RPM असणार आहे. फॉर अ टर्बाईन टाईप रोटर ऑफ 2 पोल्स, जर समजा टर्बाईन टाईप जर रोटर असेल आणि त्यामध्ये असणाऱ्या पोलची संख्या 2 असेल, तर त्या ठिकाणी त्याचा वेग किती असेल, तर N=120 × 50 डिवायडेड बाय 2 = 300 RPM. म्हणजे या ठिकाणी दोन उदाहरणं दिलेले आहेत. एका अल्टरनेटरमध्ये असणाऱ्या पोलची संख्या 24 आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसऱ्या अल्टरनेटरच्या असणाऱ्या पोलची संख्या 2. ज्या ठिकाणी पोलची संख्या जास्त असते अशा ठिकाणी RPM हे नेहमी कमी असतं
आणि पोलची संख्या कमी असेल तर RPM कसं असतं, जास्त असतं. म्हणजेच या दोन्ही उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल का अल्टरनेटरचा वेग हा फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात, अल्टरनेटर स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पोल. म्हणजेच अल्टरनेटरचा वेग हा फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात आणि पोलच्या कसा बदलतो, व्यस्त प्रमाणामध्ये बदलतो. हे आपल्या लक्षात या ठिकाणी या उदाहरणावरून आलेलं असेल. तर स्पीड आणि फ्रिक्वेन्सीचं जे रिलेशन आहे, स्पीड आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन म्हणजे जे आत्ता तुम्हाला सांगितलं, अल्टरनेटरचा वेग हा फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात आणि पोलच्या व्यस्त प्रमाणामध्ये काय होत असतो, बदलत असतो. तर F इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज, P इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स आणि N इज इक्वल टू रिव्होल्यूशन स्पीड इन RPM. आणि खालच्या टेबलमध्ये सुद्धा या ठिकाणी पोलची संख्या दिलेली आहे. नंतर फ्रिक्वेन्सी RPM ॲट 50 हर्ट्ज आणि RPM ॲट 60 हर्ट्ज. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहे फॉर्म्युला घेऊन. पोलची संख्या 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या. फ्रिक्वेन्सी ही स्टँडर्ड किती असते, 50 हर्ट्ज असते. 60 हर्ट्ज घेऊन पहा किती अल्टरनेटरचा वेग येतोय तो. आणि पोलची संख्या ही नेहमी कशी असणार आहे, समप्रमाणात असते. 2, 4, 6, 8, 10 म्हणजे कशी समप्रमाणामध्ये पोलची संख्या असते, कारण पेअर जोडी असते त्या ठिकाणी, म्हणून पोलची संख्या ही नेहमी कशी असते, समप्रमाणामध्ये असते. तर अशा पद्धतीने अल्टरनेटर स्पीड, पोल अँड फ्रिक्वेन्सी या तिन्हीचं एकमेकांशी काय रिलेशन आहे ते आपण यामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर त्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि हा निर्माण होणारा EMF जो आहे, EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर, तर हे काय असतं हे आपण यामध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी आपल्यापुढं जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये फाय इज इक्वल टू फ्लक्स पर पोल इन वेबर. कारण मॅग्नेटिक फ्लक्स जे असतात ते मॅग्नेटिक फ्लक्स कुठल्या एककामध्ये मोजले जातात, वेबर ह्या एककामध्ये मोजले जातात. P इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. पोलची संख्या ही कशी असते, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 अशी समप्रमाणामध्ये असते. N इज इक्वल टू सिंक्रोनस स्पीड इन RPM. F इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ इंड्युस्ड EMF इन हर्ट्ज. त्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये. Z इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स. त्या अल्टरनेटरमध्ये असणाऱ्या एकूण कंडक्टरची संख्या ही Z या अक्षराने दर्शवली जाते. आणि ZPH कंडक्टर्स पर फेज कनेक्टेड इन सिरीज ऑब्लिक फेज इज इक्वल टू 2T. आणि K इज इक्वल टू डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर KD. KD इज इक्वल टू डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर इज इक्वल टू साइन MB डिवायडेड बाय 2 भागिले M साइन B डिवायडेड बाय 2. अँड KF इज इक्वल टू फॉर्म फॅक्टर. आणि आपल्याला माहिती आहे AC सप्लायमध्ये फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू जी असते ती किती असते, 1.11 ही स्टँडर्ड व्हॅल्यू या फॉर्म फॅक्टरची असते. तर अशा पद्धतीने जनरेटरमध्ये म्हणजेच अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF हा कुठल्या कुठल्या गोष्टीवरती अवलंबून असतो ते आपल्या लक्षात आलं असेल. नंतर त्याच्या अगोदर आपण जनरेटरमध्ये निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी, त्या अल्टरनेटरचा असणारा वेग आणि अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा किंवा अल्टरनेटरमध्ये असणारे पोल या तिन्हींचं काय जे म्हणजेच N, P आणि F
या तिन्हींचं एकमेकाशी काय रिलेशन असतं ते पाहिलेलं आहे. नंतर आपल्याला रेटिंग ऑफ ॲन अल्टरनेटरची असणारी क्षमता. तर DC मशीन जे असतात त्या DC मशीनची क्षमता ही नेहमी कशामध्ये दिलेली असते? वॅटमध्ये, किलोवॅटमध्ये दिलेली असते. परंतु जे AC मशीन्स आहेत, मग ती AC मोटर असेल, AC अल्टरनेटर असेल किंवा इतर काही AC मशीन ट्रान्सफॉर्मर असेल, यांची क्षमता ही कशा पद्धतीने दिलेली असते? तर तेच आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे रेटिंग ऑफ ॲन अल्टरनेटरमध्ये. पॉवर रेटिंग ऑफ ॲन अल्टरनेटर इज डिफाइन्ड ॲज द पॉवर विच कॅन बी डिलिव्हर्ड बाय ॲन अल्टरनेटर सेफली अँड इफिशियंटली अंडर सम स्पेसिफिक कंडिशन. म्हणजे ठराविक विशिष्ट परिस्थितीमध्ये, ठराविक कंडिशनला जेव्हा त्या अल्टरनेटरकडून आपल्याला जास्तीत जास्त पॉवर डिलिव्हर होईल. कारण अल्टरनेटरचं आउटपुट काय असणार आहे? AC इलेक्ट्रिकल पॉवर. अल्टरनेटरचं इनपुट काय असणार आहे? मेकॅनिकल एनर्जी. ही त्या अल्टरनेटरचं काय असणार आहे? इनपुट असणार आहे. जेवढं इनपुट असणार आहे तेवढं आउटपुट असणार आहे का? नाही. कारण काही त्याच्यामध्ये काय होणार आहेत? लॉसेस होणार आहेत. मग हे लॉसेस कुठल्या कुठल्या असतील अल्टरनेटरमध्ये होणारे लॉसेस? मग ते त्याच्या आर्मेचरमध्ये होणारे लॉसेस असतील, त्याचा आर्मेचर आणि किंवा स्टेटर आणि रोटर याच्यामध्ये जो गॅप असतो, जे त्याला विंडेज गॅप असं म्हटलं जातं किंवा विंडेज लॉसेस असं म्हटलं जातं. कॉपर लॉसेस असतील, आयर्न लॉसेस असतील, बेरिंगमध्ये होणारे फ्रिक्शनल लॉसेस असतील, असे वेगवेगळे लॉसेस होऊन अल्टरनेटरकडून आपल्याला जेवढं इनपुट घेतलेलं आहे तेवढं आउटपुट कधीही मिळत नसतं. काही त्याच्यामधले जे असतात ते कशामध्ये जात असतं? या घर्षणामध्ये जातं, वाइंडिंगमध्ये लॉसेस होतात, काही पॉवर आउटपुटला लॉसेस होतात. त्याच्यामध्ये असणारे जे ब्रशेस आहेत, स्लिपरिंग आहेत, याच्या घर्षणामध्ये काय होणार आहेत? काही लॉसेस होणार आहेत. इन्क्रीजिंग लोड इन्क्रीजेस लॉसेस. म्हणजेच लोड जसा वाढल तसे लॉसेस काय होत असतात? वाढत असतात. इन द अल्टरनेटर विच लीड्स टू अ टेम्परेचर राईज ऑफ द मशीन. जसं तापमान वाढल त्याच्याप्रमाणे लॉसेस वाढणार आहेत. लोड वाढला तर लॉसेस वाढणार आहेत. द कंडक्टर अँड इन्सुलेटर पार्ट्स ऑफ द मशीन हॅव सम स्पेसिफिक ओव्हरहीटिंग विथस्टँड्स लिमिट्स. म्हणजे या मशीनमध्ये असणारे काही जे कंडक्टर असतील, इन्सुलेटिंग मटेरियल असेल, यालासुद्धा उष्णतेचं काय असणार आहे? काहीतरी असं लिमिटेशन प्रत्येक गोष्टीला असतं. द मॅन्युफॅक्चरर्स सो स्पेसिफिक द पॉवर रेटिंग ऑफ ॲन अल्टरनेटर दॅट ॲट द मॅक्झिमम लोड द टेम्परेचर राईज ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द मशीन डज नॉट क्रॉस देअर स्पेसिफिक सेफ लिमिट. तर प्रत्येक अल्टरनेटर या पद्धतीने बनवलेलं असतं का तेवढ्या पॉवरच्या लिमिटच्या बाहेर त्याला आपल्याला त्याच्यावरती लोड देता येणार नाही आहे. आणि प्रमाणापेक्षा जर लोड त्याच्यावरती दिला तर ॲटोमॅटिकच त्याचं टेम्परेचर वाढेल, वाइंडिंग खराब होईल, लॉसेस जास्त होतील आणि आर्मेचर वाइंडिंग जळेल, फील्ड वाइंडिंग जळेल. म्हणून त्याचा स्पेसिफिक लिमिट जे असतं तिथपर्यंतच आपल्याला त्याच्यावरती काय करता येतो? लोड देता येतो. द कॉपर लॉसेस. आता अल्टरनेटरमध्ये काय होणार आहे? वाइंडिंग म्हटल्यानंतर कॉपर लॉसेस त्या ठिकाणी आले. द कॉपर लॉसेस दॅट इज I²R. कॉपर लॉसेस काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. I²R म्हणजे प्रवाहाचा वर्ग गुणिले त्या वाइंडिंगचा असणारा रेजिस्टन्स, यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल? त्या ठिकाणी कॉपर लॉस मिळेल. I²R लॉस व्हेरीज विथ आर्मेचर करंट अँड कोर लॉसेस व्हेरी विथ व्होल्टेज. द टेम्परेचर राईज ऑफ heating or alternator depends upon cumulative effect of copper losses and core losses. म्हणजे त्या ठिकाणी वाइंडिंगमध्ये लॉसेस होणार आहेत,
ती वाइंडिंग ज्या कोरवरती बसवलेल्या आहेत त्या कोरमध्ये लॉसेस होणार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी द टेम्परेचर राईज ऑर हिटिंग ऑफ अल्टरनेटर डिपेंड्स अपॉन क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ कॉपर लॉसेस अँड कोर लॉसेस as there is no role of power factor upon these losses. The rating of alternator generally given in the order of VA or KVA or MVA. तर अल्टरनेटरचं रेटिंग क्षमता ही कशामध्ये दिलेली असते? VA, KVA and MVA. लहान एकक के, लहान एकक VA म्हणजे व्होल्ट एम्पियर. त्याच्यापेक्षा मोठे एकक किलो व्होल्ट एम्पियर KVA. MVA म्हणजे काय? मेगा व्होल्ट एम्पियर MVA. सर्वसाधारण अल्टरनेटर VA मध्ये, त्याच्यापेक्षा उच्च क्षमतेचे KVA मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे जे मोठ्या जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरले जातात त्या अल्टरनेटरची क्षमता ही MVA मध्ये दिलेली असते. ट्रान्सफॉर्मरची पण क्षमता याच्याप्रमाणेच असते. VA, KVA आणि MVA यामध्येच ट्रान्सफॉर्मरची सुद्धा क्षमता दिलेली असते. का याच्यामध्ये दिलेली असेल? कारण तो अल्टरनेटर सुरू केल्यानंतर आपल्याला माहिती नाही त्या अल्टरनेटरवरती लोड कुठल्या प्रकारचा असणार आहे. लोड 3 प्रकारचा असतो: रेजिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड. रेजिस्टिव्ह लोड जर असेल तर पॉवर फॅक्टर 1 असतो. इंडक्टिव्ह लोड जर असेल तर पॉवर फॅक्टर 1 पेक्षा कमी असेल आणि कॅपॅसिटिव्ह लोड जर असेल तर पॉवर फॅक्टर हा नेहमी कसा असतो? युनिटी असतो. 1 पेक्षा जास्त वाढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्या अल्टरनेटरवरती भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा लोड येणार आहे हे गृहीत धरलेलं नसतं. म्हणून अल्टरनेटरची क्षमता ही VA ऑब्लिक KVA ऑब्लिक MVA मध्ये दिलेली असते. इन अदर वर्ड्स, ॲज द लॉसेस ऑफ द अल्टरनेटर आर independent of electrical power factor, hence power factor does not come into picture while they calculate and estimate the power rating of an alternator. Although losses of the alternator depends upon its KVA or MVA rating, actual output varies with electrical power factor. तर आउटपुट कशावरती अवलंबून असणार आहे? त्या ठिकाणी लोडच्या असणाऱ्या पॉवर फॅक्टरवरती. आणि मॅन्युफॅक्चर करणारी जी कंपनी असते अल्टरनेटर, त्यांना माहिती नसतं या अल्टरनेटरवरती कुठल्या प्रकारचा लोड असणार आहे. म्हणून त्याची क्षमता ते किलोवॅटमध्ये न देता, मेगावॅटमध्ये न देता कशामध्ये दिलेली असते? किलो व्होल्ट किंवा मेगा व्होल्ट एम्पियर याच्यामध्ये याची अल्टरनेटरची क्षमता दिलेली असते. मग मित्रांनो लक्षात ठेवायचं, अल्टरनेटरची क्षमता ही कुठल्या 3 गोष्टीमध्ये आहे? सर्वात लहान एकक VA व्होल्ट एम्पियर, सेकंड किलो व्होल्ट एम्पियर अँड थर्ड मेगा व्होल्ट एम्पियर. तर अशा पद्धतीने अल्टरनेटरचं रेटिंग जे असतं, अल्टरनेटरची क्षमता जी असते ती काय केलेली असते? याच्यामध्ये या 3 याच्यामध्ये दिलेली असते. नंतर व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ॲन अल्टरनेटर. तर व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय? हा पुन्हा आपल्याला प्रश्न पडला असेल तर आपण पाहतो, एखादा ज्या ठिकाणी गावामध्ये छोटीशी आपण ज्याला DP म्हणतो किंवा तो एक प्रकारचं काय असतं ते सबस्टेशन असतं. 11 kVचं रूपांतर 240 व्होल्ट 440 व्होल्टमध्ये केलं जातं आणि ज्यांचा त्या ट्रान्सफॉर्मरपासून अंतर कमी असतं घराचं, तिथं लाईट नेहमी कसा असतो? फुल असतो.
आणि जसजसं त्या ट्रान्सफॉर्मरपासून दूर जाऊ आपण, लांब जाऊ, तसतसं पुढे लाईट काय होते, डिम होते. कारण कंडक्टरची लांबी वाढते. लांबी वाढल्यामुळं रेजिस्टन्स वाढतो. रेजिस्टन्स वाढल्यामुळं व्होल्टेज ड्रॉप वाढतो आणि त्यामुळं एकदम जे टर्मिनल किंवा लास्ट एंड जो असतं तिथं त्या ठिकाणी व्होल्टेज कसं मिळतं, कमी मिळतं. आणि अल्टरनेटरच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस अल्टरनेटरवरती कुठल्याही प्रकारचा लोड नसेल तेव्हा त्या अल्टरनेटरपासून मिळणारं व्होल्टेज कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि अल्टरनेटरवरती जेव्हा लोड वाढत जाईल किंवा फुल लोड असेल त्यावेळेस त्या ठिकाणी अल्टरनेटरपासून मिळणारं व्होल्टेज जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. मग हे अल्टरनेटरवरती कुठल्याही प्रकारचा लोड नसताना मिळणारं व्होल्टेज आणि अल्टरनेटरवरती फुल लोड असताना मिळणारं व्होल्टेज, कुठलं व्होल्टेज जास्त असेल, नो लोडला मिळणारं व्होल्टेज जास्त असेल आणि फुल लोडला मिळणारं व्होल्टेज कसं असेल, कमी असेल. आणि याचं जे गुणोत्तर असतं यालाच काय म्हटलं आता, व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर असं म्हटलं जातं. तर convenient way to compare the voltage behavior of two generator is by their voltage regulation. म्हणजेच व्होल्टेज रेग्युलेशनला शॉर्टमध्ये VR असं म्हटलं जातं. द VR म्हणजेच व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अ सिंक्रोनस जनरेटर ॲट अ गिव्हन लोड, पॉवर फॅक्टर अँड ॲट रेटेड स्पीड इज डिफाइन्ड ॲज. या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू EVNL म्हणजे नो लोड, NL म्हणजे काय, नो लोड. E म्हणजे व्होल्टेज, नो लोडला मिळणारं व्होल्टेज, मायनस VFL फुल लोडला मिळणारं व्होल्टेज डिव्हायडेड बाय VFL त्या अल्टरनेटरकडून फुल लोडला मिळणारं व्होल्टेज इंटू 100. याचं जे गुणोत्तर आहे याला काय म्हटलं जातं, व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर असं म्हटलं जातं. व्हेनेवर VFL इज द फुल लोड टर्मिनल व्होल्टेज अँड ENL इक्वल टू EF इज द नो लोड टर्मिनल व्होल्टेज म्हणजेच काय, इंटरनल व्होल्टेज ॲट द रेटेड स्पीड व्हेन द लोड इज removed without changing the field current for lagging power factor PF. Voltage regulation is fairly positive. For unity power factor, voltage regulation is small positive and for leading power factor, voltage regulation is negative. म्हणजे जसं त्या ठिकाणी त्या अल्टरनेटरवरती असणाऱ्या लोडच्या पॉवर फॅक्टरमध्ये बदल होईल तसं लोडमध्ये बदल होईल, पॉवर फॅक्टरमध्ये बदल होईल लोडच्या, त्यावरती हे त्या अल्टरनेटरचं व्होल्टेज रेग्युलेशन जे असतं ते व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं, अवलंबून असतं. तर अशा पद्धतीने आत्तापर्यंत या लेक्चरला आपण काय काय पाहिलं, फ्रिक्वेन्सी, स्पीड आणि त्या अल्टरनेटरमध्ये असणारे पोल यांचं रिलेशन पाहिलं. त्या अल्टरनेटरची क्षमता ही KVA किंवा VA किंवा MVA का दिलेली असते किंवा रेटिंग ऑफ अल्टरनेटर जे ज्याला म्हटलं जातं ते पाहिलं. व्होल्टेज रेग्युलेशन पाहिलं आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लॉसेस ऑफ ॲन अल्टरनेटर. तर हे अल्टरनेटरमध्ये जे लॉसेस होतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे लॉसेस होतात हे आपण पुढच्या लेक्चरला पाहू. कारण लेक्चर हा काय होतो, असं मोठा लेक्चर होतो. तर पुढच्या लेक्चरला आपल्याला लॉसेस ऑफ ॲन अल्टरनेटरमध्ये होणारे जे लॉसेस आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.